राजाभाऊ कुठं चाललाय? कुठं निघालाय? सावित्री पण काय राव राजाभाऊ, रोज झाडं राव. काय त्या झाडात मिळतं? तेच राहणार आहे शेवटी. आपण कुठे राहणार? आपण रोज ती फेसबुक व्हॉट्सअपला बघून सगळं संपूर्ण अहो पण व्हॉट्सअप फेसबुकवर बघितलं की तुमचंच ही. काय त्या झाडात असं काय मिळतं? हा त्याला कळतं, त्यालाच कळतं हो. काय कळतं म्हणजे काय कळलं पाहिजे काय? सुख आहे जे आपल्यालाच कळतंय. आता ज्याला माहिती आहे बाबा झाडं लावल्यानंतर काय होणार आहे, हा आपल्यासाठी नाही निदान पुढच्या पिढीसाठी तरी त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण ती एवढंच मोठं जग तो झाडं तोडते, तुमची एवढीशाने काय होणार आहे? आपण प्रयत्न केला सगळ्यांनी थेंबे थेंबे तळेसाचे. आपण लावलं तर बाकीचे लावतात. आपण काय फरक पडतो का ह्याचा समाजावर? 100% पडणार. तुम्हाला फरक जाणवतो का? 100% प्रयत्न करत अहो एवढं मोठं अपेक्षा जग तोडते तर धरायची तिकडे किती तोडते तर तुम्ही आपण रोज झाडं प्रयत्न करायचा. हा करायची अपेक्षा धरायची नाही. आपण सुरुवात केली म्हणजे आपली पिढी सुरुवात करत. लोक म्हणतात कंटाळी येते बघून बघून. नका बघू म्हणावं. तुम्ही लावा, तुम्ही टाका. हा पण दुर्लक्ष आम्ही आमचं करा, काम पण आम्ही काम करणार सोडणार नाही. काय जगडी साहेब? एकदम बरोबर यांनी दिलेली अहो, काय रोज तुमची झाडं बघायची, रोज झाडं बघायची, अहो, काय आपल्यासाठी मिळतं नाही त्यातली? चाललंय, एक झाडातून समाजासाठी ऊर्जा मिळते चाललंय. हो. हा हे चाललंय, हे सगळ्यांसाठीच चाललंय, आपल्यासाठी नाही थोडक्यात. हे आता नाही कळणार. हा थोड्या झाडांपासून दिवसांनी ह्याचा रंग बघायसाठी संपूर्ण आपलं सपंदार जे आहे पंजाब आसपासची लोक संपूर्ण ही सावित्री पण हे एक नाव होणार आहे. प्रत्येक घरी जे पाहुणे येतील आधी त्यांना इकडे फिरण्यासाठी आपली लोक इकडे घेऊन येतील त्यांना. म्हणजे एखादं विरंगुळ्याचं केंद्र म्हणून तुम्ही सावित्रीपणाकडे बघता काय? पंधरेमध्ये काय असं बघण्यासारखं आहे हा असं तर कोण काय म्हणलं चला सावित्री काय बोलताय? इतकं प्रामाणिक कष्ट करता का? कष्टाचं फळ भेटणार आहोत तुम्हाला. आपण बघू करत राहायचं. तुमचं कष्ट क्या रंग लात आहे. त्या सूत्रधार बापूराव नाही